त्यांनी एक निराळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि कोकणासाठी त्यांची खरं म्हणजे आता सत्तेमध्ये गरज आहे. ते ज्या पक्षात आहे त्या उभाटामध्ये त्यांना काही काम दिलं जात नाही, ते नाराज आहेत. त्यांचा ज्या प्रमाणात उपयोग करून घ्यायला पाहिजे उभाटाने, ते उभाटा त्यांना करत नाहीत. आता विरोधी पक्षनेता करत नाही, त्यासाठी सुद्धा नाव देत नाही. म्हणून भास्कर जाधवांचं आता वय होत आलेलं आहे, त्यांनी योग्य विचार करावा. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांचं स्वागत आहे. कोकणाला भास्करराव तुमची गरज आहे, तुमच्यासारखा नेता आम्हाला हवा आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं, आम्ही दोघांनी एकच झाड लावलं की जे झाड भविष्यामध्ये चिपळूणला आणि कोकणाला भरपूर काही फळं देईल असं झाड आम्ही मगाशी भास्कररावांनी आणलं. असं आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून माझं नाव जाहीर करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे आणि विधानसभा अध्यक्षांची आहे. सरकारनं प्रस्ताव हा विधानसभा अध्यक्षांच्याकडे पाठवायचा असतो आणि अध्यक्षांनी ते जाहीर करायचं असतं. त्यामुळं विरोधी पक्षनेता जाहीर करण्याची जबाबदारी ही माझ्या पक्षप्रमुखांची नाही. अर्थात प्रमोद जठारांना ते आता आमदार झाले आहेत, मला आनंद आहे. त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत, त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. मित्र म्हणून ते जर माझ्याकरता पुढाकार घेणार असतील आणि विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करायला जर ते सांगणार असतील त्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि अध्यक्षांना, तर मला बरं वाटेल, मी त्यांना धन्यवाद देईन. पण ते काम उद्धव साहेबांच्या हातात नाही, त्यांच्या मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांच्या हातात आहे. असं आहे की प्रमोद जठार हे माझे खूप जुने मित्र आहेत. प्रमोद जठार आणि मी 5 वर्ष ते एकदाच निवडून आले, विधिमंडळामध्ये काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, प्रमोद जठार आणि मी आज ते जे नेते त्यांच्या पक्षामध्ये आहेत त्या पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आम्ही तिथे नगरपालिकेमध्ये दोघांनी एकत्रितपणे काम केलेलं आहे. आज ते 2 नेते एकत्र झाले असतील, आज त्यांचे ते नेते असतील, पण त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्गातले नेते हे माझे मित्र प्रमोद जठारच होते. आणि म्हणून प्रमोद जठारांना माझी काम करण्याची पद्धत पूर्णपणे माहिती आहे. मी एकदा एखाद्याला शब्द दिला की तो शब्द मी त्या ठिकाणी पाळण्याकरता काहीही संकट अंगावर ओढून घेतो हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणून आदरापोटी ते माझ्याबद्दल बोलले असतील. त्यांना जर माझ्याबद्दल एवढी सहानुभूती आहे त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.